कुळात आमचा जन्म झाला. ब्राह्मण कुळाची प्रतिष्ठा दंड आम्ही हात घालतो आहोत. देवा, राजा या सौंदर्याला आम्ही पात्र ठरलो, पण राजा म्हणजे नक्की कोण आहे? राजा या दोन अक्षराचा अर्थ तरी काय आहे? हे माझ्या नारायणा, राजा म्हटल्यानंतर तुझा चौश म्हणून काढला गेला. राजा म्हणजे जनतेचा नाथ हो, प्रजेचा दोष हो, जनतेचा आग्रह घडलेला म्हणून आज हिराजी दंड आम्ही घेतला. मग ही प्रजा म्हणजे तरी कोण आहे? होय, प्रजा म्हणजे तरी कोण आहे? ही प्रजा म्हणजे राजाला लाभलेली कामधेनू होय. अशा या कामधेनूच्या रक्षणाची जबाबदारी राजा ही दिशावून स्वतःच्या चिरावर घेतली. आणि होय बघून ते राज्य सकट आम्ही चालतो. तेव्हा तुझ्या कृपाने कोणत्या गोष्टीची नुकता आम्हाला तरी तुझा शोक होय या योगे लावत सुरू आहे. मग जनतेचं सुख हे माझं सुख नाही का? जनतेचं दुःख हे माझं दुःख नाही का? हे माझ्या देवा, असे या माझ्या जनतेला सुख शांती लाभावी, आमच्या कितीचा डंकार त्रिभुवनात गावावा आणि असंच विवेकातून अविरत नामस्मरण आपलं व्हावं अशी निशिदिनी प्रार्थना मी करतो. देवा, 14 कलांनी युक्त नरदेव मी तुझ्या चरणात हा प्रकृती रूपी रथ स्वाहा केला. रथाचे बळ करून मी राहते आणि हा देवाई बाबा मार्गाला लावून असतो. हा रथ सद्मार्गाच्या दिशेने जावा अशी निशिदिनी प्रार्थना करतो. देवा, सदैव विजय विजय सदैव विजय विजय हे तुझ्या चरणात मनोमन प्रार्थना.